मी नक्की विचारतो याला. इम्तियाज तुम्ही आमच्यासोबत राहा. माझ्यासोबत सचिन सावंत सुद्धा आहेत. सचिनजी, माझा सगळ्यात पहिला प्रश्न ज्या विषयावरती आज समाज माध्यमांवर सोशल मीडियावर प्रचंड चर्चा सुरू आहे, या निकालाचं काय होईल, त्याला चॅलेंज देतील की नाही हा पुढचा भाग आहे. पण सचिनजी, दोन प्रमुख नेत्यांनी त्यावेळी सॅफ्रन टेररिझम किंवा हिंदू दहशतवाद या आशयाचे शब्द वापरले होते, सुशील कुमार शिंदे, शरद पवार. माझा आपल्याला प्रश्न आहे, शरद पवार तर वेगळे होते कारण ते राष्ट्रवादीचे नेते होते, पण काँग्रेसने असा गंभीर शब्द प्रयोग करणं जेव्हा त्या आरोपींचा पूर्ण 100% दोष किंवा गुन्हा सिद्ध झालेला नाहीये आणि टेक्निकॅलिटीचा भाग आहे, अशा वेळी ही आतताईपणा नव्हता का ठरला? आणि आता या निकालामुळे काँग्रेसने केलेले हे असा शब्द प्रयोग हा घातक नाही का ठरला? नाही, आता पॉलिटिकल नॅरेटिव्ह भारतीय जनता पक्ष आपल्या पद्धतीने ठरवत असतो. देशाच्या एकंदर लोकांचा विचार कसा असावा यासाठी ज्या पद्धतीनं त्यांच्याकडे यंत्रणा आहे ते वापरत असतात. प्रश्न असा आहे की काँग्रेस पक्षानं सुरुवातीपासून ते आतापर्यंत एक आणि आताच्या या निकालामध्ये कोर्टाने देखील तेच सांगितलेलं आहे की काँग्रेस पक्ष म्हणत आलेला आहे की आतंकवादाला कुठला धर्म नसतो, आतंकवादी हा आतंकवादी असतो आणि त्याचे ज्या पद्धतीनं त्याला लगेचच या निकालानंतर न्यायालयानं म्हटल्यानंतर न्यायालयाने देखील म्हटलंय, ह्या कोर्टाचा आधार घेऊन भारतीय जनता पक्ष RSSचे सगळे जे मंडळी निघालेले आहेत आणि म्हणतात की हिंदू अतिरेकी असूच शकत नाही, त्याच्यामध्ये हा अंतर्भूत आहे, त्याला मात्र बाजूला केलं जाते. वस्तुस्थिती अशी आहे की या देशामध्ये ज्या वेळेला काँग्रेस पक्षाने ही भूमिका घेतली होती त्यावेळेला देशाचे गृह सचिव जे होते RK सिंग, त्यांनी सांगितलं होतं की याच्यामध्ये सॅफ्रन ऑर्गनायझेशन्स आहेत, अशा तऱ्हेचा आमच्याकडे पुरावा आहे, हे त्यांनी जाहीर सांगितलं. आणि त्यानंतर ते पक्ष बदलला, ते तिकडे गेले आणि त्यांना केंद्रामध्ये 2दा मंत्री केलेलं आहे. त्यांना ते खासदार होते, आता यावेळेला पडले नसते तर आता मंत्री असते देशामध्ये. त्यामुळे भारतीय जनता पक्ष कशा पद्धतीनं दुटप्पी भूमिका घेत असतो हे या ठिकाणी निश्चितपणे स्पष्ट होतं. वस्तुस्थिती अशी आहे की आतंकवादाला कुठलाही धर्म त्या ठिकाणी नसतो आणि असं जर नसतं तर प्रभाकर LTTEचा सगळ्यात सर्वेसर्वा हा कोण होता? पहिला देशातला पहिला अतिरेकी जो होता नथुराम गोडसेच होता ना. आणि त्यावेळेला त्या विचाराची लोक, जी त्या कट्टरतावादी विचाराची लोक त्याच्या पाठीची होती, त्या विचाराचा तो होता गोपाळ गोडसेनी नंतर त्या ठिकाणी. मला सचिनजी, माझा एक अगदी साधा प्रश्न आहे, मला फॅक्ट्स पुरता, मी नॅरेटिव्ह मधल्या ह्याच्यात जात नाही कारण तो प्रचंड मोठ्या डिबेटचा विषय आहे. या सगळ्या प्रकरणामध्ये हिंदुत्ववादी संघटना किंवा हिंदुत्ववादी एक्स्ट्रीमिस्ट असलेल्या व्यक्ती इन्व्हॉल्ड आहेत की ज्याच्यामुळे तुम्ही ते म्हणू शकता सगळं हिंदू आणि सॅफ्रन टेररिझम वगैरे वगैरे, असे कोणते इनपुट्स काँग्रेसला त्या काळात मिळाले होते? कारण मी ATSचे करकरे, जे शहीद करकरे आपण ज्यांना म्हणतो, त्यांच्याही इंटरव्ह्यूमध्ये त्यांना कोणत्याही संघटनेचा त्यांनी उल्लेख केलेला नाहीये. अशावेळी थेट हिंदू दहशतवाद वगैरे शब्द हा केवळ 9/11च्या नंतर ते जगामध्ये इस्लामिक टेररिझम शब्द वापरला गेला, त्याला काउंटर करणारं एक काँग्रेसचं नॅरेटिव्ह होतं, केवळ त्या ऍडजस्टमेंटसाठी तो शब्द वापरला गेला. पहिली गोष्ट अशी की या देशामध्ये अशा तऱ्हेच्या घटना काही संघटना करतायत, अशा तऱ्हेचे इनपुट्स होते, एव्हिडन्सेस होते, असं केंद्रीय तत्कालीन गृह सचिवांनी देखील सांगितलेलं आहे. त्यांनी तो त्या ठिकाणी अहवाल अधिकृतपणे दिला होता. प्रश्न असा आहे की या घटनेचा तपास हा शहीद हेमंत करकरेंनी घेतलेला आहे. ह्या ज्या काही संघटनांची लोक आहेत ती त्यांना देशद्रोही म्हणायला लागली होती, इतपत त्यांचं गेलं होतं, ही वस्तुस्थिती आहे. आता तुम्ही तपासावर या ना. पहिली गोष्ट अशी की या कालावधीमधला जो तपास झालेला आहे त्या तपासाची एकंदर प्रक्रिया जर पाहिली, जो यांच्या कालावधी 2014 नंतर, तर त्याच्यावरती प्रश्न उपस्थित करण्यासारखी बरीच परिस्थिती आहे. ठीक आहे. मी सचिन त्या तपासाच्या अनुषंगाने प्रश्न करेन. तुम्ही आमच्यासोबत राहात. इम्तियाज जलील सुद्धा आपल्यासोबत आहेत. आता आपल्यासोबत आहेत ऍडव्होकेट इरफाना हमदानी, ज्या बॉम्बस्फोटातील नागरिकांची बाजू मांडतायत, जो 7/11चा खटला आहे कारण तो याला पॅरलल चालू